जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांच्यात वचक निर्माण करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या। जिल्ह्यातील प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण समन्वय बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी जिल्हाधिकारी मैना घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक सतर्क राहून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर दिला, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घालू नका आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करावा असंही त्यांनी स्पष्ट केले। अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या व्यापक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुमारे 32,000 कोटी रुपयांची मदत जाहीर करून शेतकरी आणि नागरिकांना दिलासा दिलाय। पिकांचं नुकसान, घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू तसेच जमिनींचं झालेलं नुकसान यांचा समावेश या मदतीत करण्यात आला असून संकटग्रस्तांना आधार देण्याचा प्रयत्न शासनाने केलाय। दरम्यान राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपाच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर चर्चेची प्रक्रिया सुरू असून काही मागण्या तातडीने पूर्ण करण्यासोबतच उर्वरित मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या संपावर शासन नक्की तोडगा काढेल असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय। नाही, माझी ते आल्यानंतर आता पहिल्यांदाच भेट होईल आणि कोणी येऊ त्याला ही कठोर सूचना असतेच आपली किंवा कायदा सुव्यवस्था तुम्ही सांभाळा। आणि अलीकडच्या मध्ये 1 महिना बरा गेला होता, पण हा महिना जरा पुन्हा क्राईम मला असं वाटतं की हे खूप कठोर पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत, करतील। आपण सगळे म्हणून त्यांना सहकार्य करूया। आता आमची तिघांची नवीन आलेल्या कमिशनर महानगरपालिकेच्या महापात्रा, हे आलेले SP आणि कलेक्टर, त्यांचे मीटिंग म्हणता येणार नाही कागदपत्र, पण थोडं काय करायचं, कसं करायचं, कोऑर्डिनेशन कसं राहिलं, अशी मीटिंग आहे आता।